तुम्ही सगळे आल्यामुळं घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. नाहीतर आम्ही तिघं घराच्या कुठल्या कोपऱ्यात असतो हेच कळत नाही. पूर्वी गावाकडं पारावर नाही का माणसं एकत्र यायची, तशी मैफिल जमल्यासारखं वाटतंय. गावाकडनं कुणीही आलं ना तर अगदी माहेरची माणसं आल्यासारखं वाटतं. तुम्हाला काहीही लागलं तरी मला बिनधास्त सांगायचं. नाही नाही, उलट तुमच्या चिरंजीवाने दिवसभर एवढं केलं का ना आमच्यासाठी. आता आम्हीच तुमच्यासाठी काय करू शकतो ते सांगा. आबा, मी काय उपकार केले की लगेच परतफेड करता? नाही नाही, असं नाही. मला सगळ्यांसाठी वाटलं म्हणून मी केलं. आणि माझा प्रयत्न आणि हेतू एवढाच की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. होय बाबा, आता आलेत ना समधी एकत्र. नाही, अजून सगळे आले नाहीत बहुतेक. नाही म्हणजे दोन्ही घरं एकत्र यावी असं वाटत असेल ना तर दोन्ही घरं जोडली पाहिजेत. आणि मला नाही वाटत का आता कुणाला मी रोहितराव जावे बापू म्हणून नको असत्याल. हो, आधी बी आवडलं होतं समध्यासनी, पण आज तर वाटते आमच्या सायलीला ह्यांच्यासारखा नवरा कुठंच मिळायचा नाही. तुमच्याकडे रोहित सायलीला नाही म्हणाला ना तेव्हा आम्हाला वाटलं रोहितला सायली पसंत नाही आहे का काय. पण तो असं का वागतोय हे आत्ता आमच्या लक्षात येतंय. आमची काहीच हरकत नाही आहे. मला काय वाटतंय, आपण रोहितला पण विचारलं पाहिजे लग्नाबद्दल त्याचं काय मत आहे. त्याने कुणासाठी केलं, सायलीसाठी का आपल्या घरासाठी, हे विचारा त्यांना. आपल्या घरातल्या सायलीसाठी. चला मग यावेळी रोहितलाही सगळं मान्य आहे तर मग लग्नाची बोलणी करायला काहीच हरकत नाही. होय, चालते की. नाही, नको, इतक्यात नको. म्हणजे मला सायलीसाठी थोडा वेळ द्या. हां, प्लीज. घातली चल. आबा, मी काय म्हणत होतो, समजा सायली 1-2 दिवस थांबल्या असत्या इथं तर म्हणजे त्यांनाही जाणून घेता आलं असतं आम्हाला, मला, आईबाबांना. कसं आहे, 2 दिवस आलेल्या पाहुण्यांसमोर सगळंच चांगलं दाखवता येतं, पण त्या स्वतः थांबल्या तर त्यांनाही कळेल की आम्ही काही दाखवत नाही. काय बोलताय तुम्ही? अहो, ती लहानपणापासून ओळखती की तुम्हाला? ओळखतात त्या आत्याचा मुलगा म्हणून, आयुष्याचा पार्टनर म्हणून नाही ना. नाही, आपण फोर्स नको करायला त्यांना. सांगण्यापेक्षा गोष्टी कधी अनुभवलेल्या बऱ्या. सांगितलेलं आपण विसरू सुद्धा, पण अनुभवलेलं आयुष्यभरासाठी राहतं. नाही म्हणजे आमची काही बी हरकत नाही. होय, इथं राहिली काय आणि तिथं राहिली काय, आपल्याच घरी राहिल्यासारखं आहे ना. पण सायली तयार होईल? नाना दर वेळेला नाचा पाडा वाचलाच पाहिजे का? नाही आबा, नाना बरोबर बोलत आहेत. ते काय आता एवढ्याही लहान नाहीत की तुम्ही त्यांना ओरडून थांबवाल. त्यांची काही मत आहेत आणि त्याचा आदर केला पाहिजे. अहो, पण दर खेपलं तिच्या मनासारखं. काय झालं माझ्या मनासारखं? अगं, दर वेळेला तुझ्याच मनासारखं होईल असं नाही ना. अगं मग तू सांग, तुझ्या मनासारखं करते. राहा की 2-3 दिवस इथंच. का? मी म्हणते म्हणून. आम्ही म्हणतोय म्हणून. सतत तिथं राहून बोर झाला असेल तुम्हाला, थोडं वातावरण बदलेल, तुम्हालाही बरं वाटलं असतं. नाही नाही, ठीक आहे, मला काही नाही झालं. हात मान्य आहे, पण मला वाटत होतं की 1-2-3 दिवसाचा तर प्रश्न आहे, काय हरकत आहे. बरं, 2 दिवस. हे बघा, नाही करमलं, नाही मन लागलं तर मी नेऊन सोडतो, काही हरकत नाही. मग तर थांबाल? सायले, 2च दिवस म्हणतात ते. काय होणार 2 दिवस? सगळे आपलीच तर माणसं आहेत. बरं ठीक आहे, मी थांबते, पण माझे कपडे? मी आणतो ना, मी आणतो येताना. आता यांना काही एसटीनं पाठवणार आहे का मी? गाडीनं सोडतो की. हां, अहो नाही, पण तुम्हाला काम जायला उशीर होईल ना, आम्ही जातो की. हो, अजून अवकाश आहे, तोपर्यंत येतोय मी. चला बसा गाडीत. हां, या. आलो काय? चल, रागा बस सावकाश.
तुम्ही एकलंच कर्तव्य समजा. अगं आपल्या मावशी सुट्टीवर आहेत ना, आता त्या येस तोपर्यंत मलाच केलं पाहिजे सगळं. दुसरं आहे का कोणी घरात? काही मदत लागली ते सांगा, मी करते. हे बघ, बऱ्यापैकी मी केलं आहे सगळं. एक काम कर ना, तुला जे येते ते कर काहीतरी. माझं सोडा, तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं. हो ग, तुला सांगते, मला जे आवडतं ना तेच विसरले बघ मी आता. आपण बायका आहे ना, नवऱ्यासाठी पोरांसाठी करताना हेच विसरून जातं की आपल्याला काहीतरी आवडतं. तुला खरं सांगू का, मला जे आवडतं ना ते कसं बनवायचं हेच विसरले बघ मी. असं कसं? काय आवडतं तुम्हाला? आमच्या माहेरी की नाही आई गुलगुले करायची, मला खूप आवडायचं. तुला सांगते, रोहित लहान होता की नाही तेव्हा हट्ट धरायचा की आजीनीच करून खाऊ घालू देत. पण आमच्या ह्यांना आवडत नाही ना, आणि आता तोही विसरला. तुला येतात का ते करता? हाय का, आता लय सोपं आहे ते, येते की. तुम्ही मला फक्त सांगा कुठं कुठं काय काय ठेवलंय, मी बनवते. बरं, गव्हाचं पीठ कुठं आहे? लगेच करतेस? थांब देते. हे बघ, हे बेसन, हे बघ गोळ, पाणी लागेल बाईच. हे बघ, बस एवढं. किती दिवसांनी आज तुझ्यामुळे मला गुलगुले खायला मिळणार आहेत. तुला सांगते, लग्नानंतर घर गाव सगळ्या आवडीनिवडी मी सोडून आले बघ ह्या शहरात. पण आज तुझ्यामुळे मी मनसोक्त खाणार आहे बघ. किचनचा ताबा घेतला सुद्धा? हो, लावलं. तुला काही प्रॉब्लेम आहे? आज ती माझ्या आवडीचे गुलगुले करणार आहे. तुला आठवत आजीकडे आजी करायची, तू मनसोक्त खायचास. म्हणजे इतकं नाही, पण परत खाल्लं तर आठवेल. म्हणजे कोणी करणार असेल माझ्यासाठी तर. हे बघ, मी पोटभर खाणार आहे आधी, आणि मग उरले तर तुला देणार. काय सायली? होय, पण ज्यांचं काम नाही ते बाहेर बसलं तर बरं होईल. 1 मिनिट, मी पण काही बिनकामाचं नाही आहे, आणि मी सुद्धा करतो किचनमध्ये. काय आहे? हो तर. असं मग करा तुम्ही. नाही, एवढंही नाही करत. थांबतो मी बाहेर. आधी काय देऊ? चहा घेणार की सायलीने केलेले गुलगुले? ऑफकोर्स गुलगुले, हे काय विचारणं झालं. तुला पण खूप सुंदर. ऐक, तू म्हणतेस ना तशीच चव आहे, अस्सल गावाकडची. खरंच ग सायली, खूप सुंदर झाले. तू पण घे ना. नाही ना ग, तुम्ही खावा मनसोक्त. मग मी तर खाणारच आहे. सायली, खरं सांगू, आईची आठवण आली ग. तिच्याही हाताला अशीच चव होती. मला वाटायचं गावाच्या पाण्याला चव आहे, पण आज कळलं गावाकडच्या माणसांच्या हातालाच चव आहे. अगं मग करत जा ना अधूनमधून. अरे मला कुठे येतं, मी फक्त तिला मदत केली. अगं मग शिकून घे ना, त्या आहेत तोपर्यंत. तीच इथं आली तर कशाला करावं लागेल? मग तीच करेल की. आणि मी म्हणलं होतं ना, हा विषय नको म्हणून. शिकवेन की तुम्हाला, पण आत्ता जाते. मला जरा कसतर व्हायला लागले, जाऊन पडते. अगं पण तू काही खाल्लं नाहीयेस. नाही ना ग, जाते. अरे आत्ता तर बरी होती ती. मी म्हणलं होतं लग्नाचा विषय नको म्हणून. मी जाऊन बोलून येऊ का? नाही, नको.
थोडा वेळ द्या त्यांना आता. रोहित, हे बघ, एवढी स्थळं येत आहेत तुला, मग तिच्यातच काय एवढा जीव अडकलाय? हे बघ, मान्य आहे मला ती चांगली मुलगी आहे, पण जर तिलाच नको असेल तर ही जबरदस्ती कशासाठी? आई तूच सांग, खरंच अशी मुलगी मिळेल? आणि आत्ता जर का त्यांच्यासोबत राहिलो नाही ना तर पुढं खूप अवघड जाईल त्यांना. म्हणजे नाही, काही नाही. मला उशीर होतोय ऑफिसला. तू हे डब्यात देशील का मला? रोहित, ए रोहित, काय झालं सायली? काय होतंय? कसं तरी व्हायला लागलं. आबासनी फोन कर, मला कसं तरी व्हायला लागलं. नाही, नको, ही वेळ नाही कोणाला फोन करायची. यांना हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. आई धर त्यांना, उचल. सावकाश. या या. नाही, असं नाही होणार. सायली या इकडे. हो हो ना, काळजी करू नको. घरात काही तणाव किंवा मेंटल स्ट्रेस वगैरे आहे का? नाही डॉक्टर, नेमकं काय झालंय? बी फ्रँक, म्हणजे काही असेल ते सांगा. ॲक्च्युली तसं घाबरण्यासारखं आहे आणि नाही, पण म्हणजे एक्स्टर्नल इंजुरी काही नाही आहे, पण आतून मनातून सगळी उलथापालथ आहे. BP नॉर्मल आहे आता, पण सतत अपडाऊन होतो आहे, त्याच्यामुळेच तिला दम लागतो आहे. इंजेक्शन्स दिलेत, पण मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी तिच्याशी बोलून तिची भीती काढली पाहिजे, किंवा मी तर म्हणेन सायकॅट्रिस्टकडे कन्सर्न करा. ओके, मी बोलतो सकाळी तसं. हां ओके. डॉक्टर, मी एकदा भेटू शकतो त्यांना प्लीज? खरं तर नाही, बट शी ऑल्सो नीड समवन, सो भेटा तो. येस, थँक्यू. सायली, एक सांगू? मला माहीत नाही आत्ता हे बोलणं योग्य आहे की नाही, पण ज्या माणसामुळे आपल्याला त्रास होतोय त्याचा विचार करून आपण स्वतःला इतका त्रास करून घेतो की कोणीतरी आपल्याला यातून बाहेर काढते, त्याच्याकडे आपण बघतही नाही. अशी कशी मोठी होतात तो माणसं जीवापेक्षा. आणि तुमच्यावरती जीव लावणाऱ्या माणसांचं
मुद्दाम नाही करत हो मी. मुद्दाम नाहीच करत, पण तुम्हालाच काही झालं तर अहो या दुःखाचं काय कराल? त्याचं काय, माझ्या बरंच जाईल. आज तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे ना. दुःख तुमच्यासोबत जात नाही सायली. तुमची जवळची माणसं जिवंत असेपर्यंत तेच दुःख कवटाळून बसतात, आणि हे पाहायला तुम्ही नसता. तुम्ही फक्त स्वतः दुःखातून बाहेर पडण्यासाठी शेवटचा मार्ग निवडता, आणि मागे उरलेल्यांचं काय? त्यांच्याकडे रोज भरल्या डोळ्यांनी जगण्याशिवाय काही पर्याय नसतो. प्रेम प्रेम असते हो रोहित. अहो इतका स्वार्थी विचार करायला लावतं ते प्रेम काय कामाचं सायली? जगायला शिकवतं, स्वतःपेक्षा इतरांचा विचार करायला लावतं ते प्रेम ना. असं 4-4 दिवस उपाशी राहून जर का काही झालं असतं ना, तर रस्त्यावरचे भिकारी जास्त सुखी राहिले असते. असे भिका मागत फिरले नसते. बघा, विचार करा आणि यातून बाहेर या. तुम्हाला लय त्रास देते ना मी. त्रास नाही हो सायली, काळजी वाटतेय खूप. हे बघा, माझ्यासाठी अख्खं जग एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला. काही झालं, अगदी काही झालं ना, तरी मी तुमच्या सोबत आहे. लवकर बऱ्या. मी आहे इथेच. मॅडम झालं पेमेंट. रोहित, एवढं करून जर ती लग्नाला नाही म्हणाली तर? बाबा, त्या लग्नाला तयार व्हावं यासाठी नाहीच म्हणत मी. आधीच आबांवरती 2 मुलींच्या लग्नाचा खर्च आहे, त्यात हा दवाखान्याचा खर्च नको म्हणून केलं मी. झालं सगळं व्यवस्थित. तुम्ही कशापायी भरलं पैसे? आबासनी सांगायचं की त्यांनी दिलं असतं. आधीच लय करता तुम्ही माझ्यासाठी. फक्त पैसेच भरलेत आणि त्याचं काही फार मोल नसतं. येऊ नये कितीतरी पट जास्त करतात लोक तुमच्यासाठी, हो ना? म्हणूनच तर कदाचित आम्ही तुमच्या जवळचे नाही झालो. पण तुम्ही जवळचे नाहीत असं म्हणलं नाही मी. पण आहात असंही नाहीत म्हणलात ना.
आणि जवळचं व्हावं यासाठी नाही केलं मी. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी तेच केलं असतं. अगं तू सून नाही, मुलगी आहेस आमची, खरंच. आई, नाही, बोलू देतच नाही. त्यांच्या मनात जे आहे ते बोलू दे. हे बघ, रोहित आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही आधीच ठरवलं होतं की जी आमची सून येईल ना ती आमच्या मुलीची जागा भरून काढेल. आणि बघ, तुझ्यासाठी काही 4 गोष्टी केल्या आहेत म्हणून हे बोलतोय असं नाही, तर आम्ही खरंच आधी ठरवलं होतं. आणि हो, बाबांनाही काही सांगू नको काय आणि किती खर्च झाला. हां, कारण पोरीवर केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवायची सवय नाहीये आम्हाला. नाही सांगत, पण त्यासनी हे समजा सांगितलं आहे ना. ते कळवलं, इकडे यायची काही गरज नाही. आफ्टर ऑल मी आपल्याच तर घरात आहात ना. बाबा चला निघूयात, परत पाऊस वाढला तर प्रॉब्लेम. सावकाश. गुड मॉर्निंग सायली. घ्या, खाऊन घ्या. अहो, हे तुम्ही का आणलं? माझं मी घेतलं असतं की. म्हणजे परत तुम्हाला हॉस्पिटलला न्यायला लागलं असतं मला. हां, एवढी पण नाजूक नाही मी. गावाकडे ऊन वारा पावसात राहिलेली. आहात म्हणजे आधी होतात. आता फक्त तुम्ही घरात शांत बसून राहणाऱ्या मुलगी आहात, नाराज. तुम्हाला समजा कोण सांगतो? कोण सांगतं म्हणजे? मला कळतं. गंमत करतोय. अहो, त्या दिवशी रात्री तुमचे वडील आणि मी गप्पा मारत बसलो होतो. त्यांना काळजी वाटते हो खूप तुमची. कधी बोलले नाहीत, पण तुम्ही अशा अचानक शांत झाल्यापासून घर कसं शांत झालंय म्हणत होते. माझ्यामुळे लय माणसांना नाराज केलंय ना मी. असं रिअलाइज होणंच स्वतःला बदलण्याचं पहिलं पाऊल असतं. नाराज केलेत का? तर केलेत. इव्हन दुखावलंय ते. केवढं स्पष्ट बोलता हो. एखाद्याला वाईट वाटलं तर? वाटलं तरी तेवढा पुरतं वाटेल ना. किमान मनात एक होतं आणि समोर दुसरंच बोलून आलो, असं म्हणून माझं मलाच मन खात राहणार नाही ना. चांगलं बोलताय. तुम्ही वाचता का पुस्तकं? नाही, समोर जे दिसतं त्यातूनच बोलतो. या शहराच्या जीवघेण्या स्पर्धेत स्वतःला वाचवता वाचवता वाचायचं राहूनच गेलं. असो, माझी स्ट्रगल स्टोरी नंतर. तुम्ही आधी खाऊन घ्या. घ्या. पण स्वतःच्या जबाबदारीवर. अहो, मी केलंय ना. सगळंच नाही येत मला, कधी कधी ट्राय करतो. आफ्टर ऑल यू आर द जज. काय केलंय? अहो, सँडविच आहे ते. ते घेऊ का? हां, घ्या ना. ऐका ना, मी आज घरी जाते. अहो, इतकं वाईट झालंय का की डायरेक्ट घरी? नाही तसं नाही, मला ना बरं वाटेना, मी जाते. अहो, आत्ता बरं बोलत होतात, अचानक काय झालं? हे बघा, तुम्ही अजून फिजिकली फिट नाहीत.
नाही मला बरं वाटतं आणि गावाकडे गेलं की व्यवस्थित होईल समजा. मला जाऊ द्या. आई, बाबा, अहो हे बघा ना, आजच घरी जायचं म्हणतात. अगं पूर्ण बरी होऊन जा ना, अशी मधून नको जाऊ. आणि तिथं काय काही झालं तर इथं पटकन हॉस्पिटल तरी नेता येईल. अहो नाही तसं नाही, मला तर बरं वाटतंय. हॉस्पिटलला न्यायची काही गरज लागणार नाही. अगं इथं काही कमी पडतंय का? अहो नाही नाही तसं नाही, उलट लयच करताय तुम्ही माझ्यासाठी. मला तर सवय बी नाही. मी आता गावाकडे जाते म्हणजे समजा व्यवस्थित होईल. हां ठीक आहे, बघा तुम्हाला वाटेल तसं करा. ऐका की, तुम्ही याल मला सोडायला? येतो, खाऊन घेतो. चांगलं नाही झालं ती.